तुम्हाला सोडण्यात येईल. राजे संभाजींनी त्या औरंग्याकडे पाहावं, डोळ्यात डोळे घालावे आणि सांगावं, अरे मेलो तरी चालेल पण माझा हिंदू धर्म सोडणार नाही. हे राजे संभाजींचं वाक्य. धर्माकरता तळमळ करणारे राजे संभाजी आम्हाला कधीतरी आठवले पाहिजे. सध्या धर्मांतर करायला लागलेत महाराज. खेड्यापाड्यांमध्ये आम्ही फिरतोय, 1 आणि 2 लाखासाठी धर्म विकायला लागलेत. म्हणून माझे हात जोडून विनंती आहे, माझ्या 2 तासाच्या कीर्तनात काही कळालं नसेल ठीक आहे, पण आपला धर्म टिकावा याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करा. धर्म टिकला पाहिजे दादा. धर्म जर टिकला नाही तर आमच्या कीर्तनांचा उपयोग होणार नाही. एक वेळेस मी राजे छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत होते दादा. एका कीर्तनकाराने मला विचारलं, ताई शास्त्र पुराण वेदांत आहे, संतांनी एवढे अभंग लिहून ठेवले तरी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर का बोलतात? मी तर म्हणते महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांनी अरे कीर्तनातले 2-10 मिनिटं तरी राजे छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललंच पाहिजे. ही काळाची गरज आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आम्ही कीर्तन करू शकतोय, म्हणून ही मंदिर आहेत, मंदिरावरचा कळस आहेत, महिला मंडळ आपण मन मोकळ्याने बसू शकतोय, नाही तर बुरखा बांधून बसावं लागलं असतं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत दादा. अरे काय होता माझा राजा, नाही केली त्यांनी मजा, सुखी केली त्यांनी प्रजा, असा होता माझा शिवाजी राजा. अरे अनेक राजे होऊन गेले असतील दादा, अनेक राजांनी अनेक नाट्य अनेक तमासगिरी नाचवले असतील, पण उभ्या महाराष्ट्रामध्ये असा एकच राजा होऊन गेला दादा. कोणी तमासगिरी नाचवली नाही, कोणी मात्र त्या ठिकाणी नटी नाचवली नाही. तर जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तन करावं आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी बसून कीर्तन ऐकावं. ते छत्रपती शिवाजी आमचा राजा आम्हाला कळाला पाहिजे, आमचा धर्म आम्हाला कळाला पाहिजे, तर कीर्तनाचा उपयोग आहे, नाही तर काहीच नाही. म्हणून जाता जाता या बजरंग बलीच्या चरणी एकच प्रार्थना आहे दादा, एकच प्रार्थना आहे. माझं कीर्तन पुन्हा इकडे होईल की नाही माहित नाही, पण जाता जाता एवढीच प्रार्थना आहे. हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना, मैं रहूं या ना रहूं मेरा हिंदू धर्म सही सलामत रखना. आम्ही राहिलो काय आणि नाही राहिलो काय, पण आमचा धर्म टिकला पाहिजे आणि आपण आपल्या धर्मासाठी जागं राहिलं पाहिजे. कुठल्या तरी नेत्याच्या मागे नाही पडायचं, आम्हाला आमच्या धर्मासाठी जागं राहायचंय. म्हणून कर्म चांगलं करायचं असेल तर धर्माचं पालन करा, आई वडिलांची सेवा करा, मुलांवर चांगले सुसंस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा, दान धर्म जीवनामध्ये करायला शिका. एवढं जर केलं ना महाराज तर आम्हाला आमच्या संचिताला धन्यता देता येते, अन्यथा द्यायला आम्ही पात्रतेचीच नाही राहत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ती दशा मला निर्माण होऊ दे, माझं चित्त तुझ्या चरणापाशी झुरू दे, माझ्या देहाचा मला विसर पडू दे, त्या सेवेला मी पात्र होऊ दे आणि तो ऋषिकेश परमात्मा आनंदी होऊ दे. असं जर कधी झालं तर मी माझ्या संचिताला धन्यता देईल. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या